सध्या राज्यामध्ये मॅच फिक्सिंग सुरू असून युतीतले दोनही पक्ष कार्यकर्त्यांनाच वेड्यात काढत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली आहे। तसंच सध्याच्या महाभारतात पांडव नाही तर दोघेही कौरवच लढतायत असा टोलाही त्यांनी लगावलाय। अशोक चव्हाण साहेबांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांना म्हणजे अनुभवी नेत्याला असे प्रश्न विचारणं अप्रोप्रिएट आहे। असे प्रश्न मी विचारायला नाही पाहिजे, पण हे महाभारत आहे असं स्वतः मुख्यमंत्री म्हणतात, म्हणजे कोण कौरव आहे आणि कोण पांडव आहे? कौरव आणि पांडव आपल्याला माहिती आहे, एक टेलिव्हिजनवर एक WWF नावाची कुस्ती खेळल्या दाखवली जाते। ते सगळं ठरले असतं, मॅच फिक्सिंग ज्याला म्हणतो ना तसंच आहे। कधी कौरव म्हणायचं कोणाला, कधी पांडव आहे असं वाटत नाही। हे कौरवाचीच दोन बाजू आहेत या, आणि दाखवण्याचं का ते म्हणतात, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की भगवा दाखवून हप्ते वसुली केल्या जाते, मग मुख्यमंत्री म्हणतात की अवकात आम्ही दाखवून देऊ, असं ते नाट्यमय सगळं घटना सध्या राज्यात सुरू आहे। आणि ज्याला म्हणतात की ऑपोजिशनची स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी हे सगळा उद्योग चालू आहे की काय, हे चर्चा आहे। पण आम्हाला वाटतं की एकमेकांना शिवाय देऊन स्पेस घेतल्या जात नाही आहे। डेव्हलपमेंटवर बोलावं लागतं, परफॉर्मन्सवर बोलावं लागतं, आणि 2 वर्षाचा हा परफॉर्मन्स हा लोकांना कळालेला आता काय आहे ते मी विचारणार आहे। पण हे फिक्सिंग असेल तर कार्यकर्ता राखण्यासाठीची फिक्सिंग असं म्हणत दोन्ही पक्षांना असं आहे की एक तर भाजपमध्ये जा किंवा शिवसेनेमध्ये जा, पण तिसरीकडे जाऊ नका म्हणून एकमेकाला शिवाय द्यायच्या, आणि मग तसं काही साध्य करता येईल का प्रयत्न आहे। पण मग दुर्दैवाने त्यातली जी इन्कमिंग सुरू आहे ना, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीतनं खूप सारी इन्कमिंग तिकडे सुरू आहे। असं आहे, काँग्रेसची जास्त इन्कमिंग नाही, एकमेक भाजप आणि शिवसेनेमध्येच कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत। आम्हाला आमच्या पक्षातले जी नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते आहे तिथेच आहे। काही ठिकाणी असेल काही प्रश्न छोटे मोठे असतील, परंतु तसा विषय काँग्रेस मोठा नाही आहे। शुभारंभ रॅलीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचं उदात्तीकरण करत असताना युतीतला जो कारभार आहे त्याच्याविषयी वाबाडेकरले त्यांचं असं मत आहे ही सगळी मॅच फिक्सिंग आहे। कॅमेरामन निलेश वाळे, समीर राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, एनेबल।